मोत्याला गाडीवर घेऊन आज आम्ही निघालो डोंगरात रान मेवा खायला. इकडे पोरांनी गाडी खतरून के खिलाडी मधल्यासारखी पायवाट असणाऱ्या अडचणीच्या रस्त्यात घातली. ड्रायव्हरला म्हणलं थांब बाबा आम्हाला उतरू दे, उगाच पडलो बिडलो तर उठा यायचं नाही आणि जो काय स्टंट मारायचा आहे ते तुम्ही दोघच मारा. शेवटी पुढे वाट दिसायची बंद झाली आणि आमच्या ड्रायव्हरांनी गाडी इथंच पार्किंग केली. पायाच्या 2 टांगा टाकत आम्ही पोचलो फणसाच्या झाडाखाली. मग लगेचच पोरं माकडावानी झाडावर चढली आणि पिकलेला फणस कुठे भेटतोय का याची शोध मोहीम सुरू केली. पोरांच्या शोध मोहिमेला यश मिळालं आणि पहिलाच पाडाचा फणस आम्हाला मिळाला. झाडावरची कसरत करून भेटलेला दुसरा फणस खाली उभा असणाऱ्या आमच्या फिल्डरने त्याला टप्पी कॅच घेऊन जेलबाद केला. एकूण आम्हाला 7 फणस भेटले. मग ते सगळं फणस घेऊन आम्ही निघालो परतीच्या वाटेने घराकडे. घरी जात असताना पोरांना करवंदीची जाळी भेटली. मग काय पोरं तुटून पडली की रानातली काळी मैना खायला. 2 मिनिटात जाळी सपाट. फणसाची गटोळी गाडीवर टाकून आम्ही लागलो घरच्या रस्त्याला. तोपर्यंत इकडे आमचा एक गडी फणस कापायला पाळला घेऊन आलाच होता. भावाने इकडे एका ठोक्यात फणसाचं 2 भागात विभाजन केलं. फणस कापला की पहिला काठीनासा चिक काढून घ्यायचा, नाहीतर हातात तोंडाला लागलाच म्हणून समजा. फणस कापून झाला की पोरांनी इकडे एक एक भाग उचलून घेतला. या भावाने तर इकडे सुट्टीनट कार्यक्रम